स्टार्ट. नमस्कार. दीपक प्राथमिक केंद्र आदर्श शाळा कवठे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आम्ही इयत्ता 5वीतील मुली हुंडा एक सामाजिक कलंक हे नाटक सादर करीत आहोत. हो, अनाथेच्या लग्नाचं बघायला हवं. हो, माझ्या ओळखीत एक मुलगा आहे. बाई, मी शेजारच्या म्हातारीकडून जाऊन आणले. नाश्ता तयार ठेव. बर. हॅलो. जय गुरुदेव. काय काम काढलं? आम्हाला तुमचा मुलगा पाहिजे होता लग्नासाठी. येतो होता बघायला. ठीक आहे. सुनबाईचा आई, बीपीच्या गोळ्या घेतल्यास का? मला बीपीची गोळी घ्यायची गरज नाही. मी गावाकडचं तूप खाते. कळलं का कुत्रिया? तर इतकी फुगली. काय म्हणलीस? नाही काय सासूबाई, काय काम काढलंस रा? आपल्या नंतरच्या लग्नाचं बघायचं होतं. काय? कुठलं घराणं आहे? धाकटे. कधी येतात पाहुणे? उद्या. चालतंय. सगळं आवडून ठेव घर. दिवस दुसरा. या आला तुझा. काय घेणार? चहा सगळं. नाही बरं, ते सगळं जाऊ द्या. मुलगी कुठं आहे? मुलीला आण. खाली बघा. संस्कारित मुलगी आहे. काय? मुलीच्या हातची चव खूपच चांगली आहे. मग माझी ना खायची सुगरण. शिक्षण? काय नाही, अनाडी मुलगी आहे. हुंडा? ते हुंडा? हो, काय पाहिजे तुम्हाला? 10 तोळे सोने, 2 गाड्या, आधी प्रॉपर्टी. चालते. जुळली का मग सुईली? जुळली. पास झाला आजी. माझं सगळं शिक्षण झालं आहे. मला कालच नोकरी लागली आहे आणि पोलीसमध्ये पण आहे. नाही तर त्यांच्यावर मी केस करेन. लग्न म्हटलं. हो, असं करू नका. मला गीतापर्यंत माझ्या मुलीचं लग्न आहे. असं करू नका. बाबा, असू द्या, ती बरोबर बोलली आहे. हो, चालतंय, ठीक आहे. जुळली म्हणायची सोय. आजकालच्या समाजात हुंडा घेणं ही चुकीची पद्धत आहे. त्याच्यामुळे आपल्यावर केस होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण म्हणतो, हुंडा घेऊ नका, हुंडा